नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मा इकडे विचार करत आहे की अजून माझं यश का आलेला नाहीये. कावेरीचाही काही पत्ता नाहीये, तिचाही फोन लागत नाहीये आणि इकडे अमृता मात्र वाटेल ते बोलत असते. अमृताचं मात्र सुरूच असतं. काही असलं तरी तोंडाची बडबड सुरू करायची, तिचं जे तोंडाचं गटर आहे ते बंदच करायचं नाही असं तिचं चालू असतं. ती मात्र इकडे म्हणत असते की मला माहितीये कावेरी तुमच्या सगळ्यांपासून काहीतरी लपवते. इतक्या वेळा त्या कावेरीने फसवणूक करूनही तुम्ही तिच्यावर विश्वास कसा ठेवला आहे? तुम्हाला असं का वाटत नाहीये की कावेरी फसवू शकते? असं म्हणत ती सगळ्यांच्या मनात विष कालवत असते. आणि यावेळेस तिचं काही खोटं नसतं, कारण खरंच कावेरीनं एक गोष्ट लपवून ठेवली, जी कोणी विश्वास म्हणजे पुन्हा जर कावेरीनं सांगितलं तर त्या गोष्टीवरती कोणाचा विश्वासही बसणार नाही अशी गोष्ट आहे ती. आणि कावेरीने ती लपवलेली असते. आता मात्र कावेरी ही गोष्ट लपवून का ठेवली आहे? कारण माच्या भल्यासाठी, माच्या जीवाची काळजी आहे म्हणून तिनं लपवली आहे. पण एखाद्या आईपासून तिचं मूल नाहीये ही गोष्ट लपवणं वाटतं तेवढं साधी नाही. आणि इकडे आता अमृता म्हणत असते की त्या कावेरीने एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे, इतक्या वेळा तिने तुमचा विश्वासघात केलाय, तरीही तुम्हाला सगळ्यांना तिच्यावरच विश्वास आहे. तुम्हाला तिचंच म्हणणं खरं वाटत आहे. पण कावेरी खोटं बोलते का लक्षात येत नाहीये? इतक्या दिवसात यशने तुम्हाला कोणालाच फोन केलेला नाहीये. ही गोष्ट तुम्ही कशी विसरता? तुमच्या कोणाशी बोलणं झालंय का यशशी? असं ती सांगू लागते. आता मात्र माझ्या डोक्यातही तोच विचार येतो. मा म्हणू लागते की यात पण कुठेतरी काहीतरी तथ्य आहे. परंतु मा भयानक आधी चिडलेली असते कावेरीला म्हणून इकडे अमृताला म्हणत असते की थोबाड फोडेल तुझं. आता जेव्हा माझ्या डोक्यात हे सगळे विचार येऊ लागतात तेव्हा मा मात्र विचार करायला लागते की नाही, हिचं म्हणणंही कुठेतरी पटायला लागलंय. कारण नक्कीच असं काहीतरी आहे, म्हणूनच कावेरी यशबद्दल काहीच सांगत नाहीये. आता सकाळपासून कावेरी यशला आणायला गेलीये पण अजूनही ती आलेली नाहीये. या सगळ्याचा अर्थ काय आहे? नक्की कुठे आहे कावेरी आणि यश? आता असं विचार माझ्या डोक्यात चाललेला असतो. इकडे यमुनाला मात्र राग आलेला असतो. कावेरी इकडे रस्त्याने चालत आहे, यशबद्दल काहीच सांगू शकत नाहीये. घरी जाऊन काय सांगणार आहे? कारण रस्त्यात आता युगने तिला जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो तेही आठवत असतं. त्याचबरोबर इकडे आता सगळेजण अमृताला बोलत असतात की तुला कळतंय का, तू काय बोलतेस? काही झालेलं नाहीये यशला, तो येणार आहे, कावेरी आणाय गेले. यमुना तिच्यावरती ओरडत असते की भास्कर, खरं आमचं चुकलं, ह्यावेळेस तुला घरात घ्यायलाच नको होतं, तुला घरातून नाही हाकलूनच दिलं पाहिजे, असं सगळेजण तिला बोलू लागतात. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, तुम्ही कितीही मला बोलण्याचा प्रयत्न केला तरीही मी जे खरं आहे ते तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगत आहे, असं इकडे अमृता सांगते. आता तेवढ्यात मा तिथून गायब झालेली आहे. कोणालाच माहित नाहीये की मा कुठे गेली. कावेरी तिथे आलेली आहे. कावेरी आली की यमुना येते. त्याचबरोबर पौर्णिमा म्हणू लागते की वहिनी कुठे गेल्या? वहिनी आत्ता तर इथे होत्या आणि अचानक कुठे गेल्या वहिनी, असं म्हणत ती बोलू लागते. परंतु मा आता दिसतच नाहीये म्हणून सगळेजण माची काळजी करू लागतात. नक्की मा कुठे असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण काळजीत असतात आणि माबद्दल विचारपूस करू लागतात. इकडे मात्र आता पौर्णिमा म्हणत असते की तू बंद कर ग तुझं तोंड, आम्ही बघतोय काय करायचं ते, तू मध्ये पडायची अजिबात गरज नाही, असं पौर्णिमा बोलत आहे. कावेरी तिथे येते. आता मात्र कावेरीकडे सगळे येतात आणि विचारू लागतात वहिनी कुठे गेलेत. विद्या सगळीकडे शोधाशोध करू लागते. मा इकडे घराच्या बाहेर पडलेली असते. माच्या डोक्यात विचार असतात की अमृता म्हणते ते खरंय, यशने 1 महिना झाला मला फोनही केलेला नाहीये आणि आत्ताही सकाळपासून यश आलेला नाहीये. मी त्याला फोन लावला तरी त्याचा फोनही लागलेला नाहीये. नक्की यश कुठे गेला असेल? काय झालं असेल? कावेरी काही लपवत तर नाहीये ना? असं म्हणत मा आता घराच्या बाहेर पडते. यांना कोणाला जर मी काय बोलले तर हे मला घराच्या बाहेर नाहीच जाऊ देणार, त्यापेक्षा मीच आधी जाते, असा विचार आता तिने केलेला असतो आणि मा घराच्या बाहेर पडलेली असते. विचारात रस्त्याने चालत असते. तिच्या डोक्यातलं विचारांचं चक्र काही कमी झालेलं नसतं. कारण 1 महिना झालं यश कुठे आहे काय त्याचा काहीच पत्ता नसतो. फक्त मेसेज येत असतात आणि मेसेजमधून तो बोलत असतो. इकडे कावेरी म्हणते की आता मी यापेक्षा जास्त दिवस हे सगळं लपवून ठेवू शकत नाही. आता मला लवकरात लवकर हे सगळं घरातल्यांना सांगावं लागणार आहे. हा विचार आता कावेरीच्या डोक्यातही सुरू झालेला आहे. आणि नेमकं माच्या अंगावरती एक गाडी जाणार असते आणि तिथं युग येतो आणि माचा जीव वाचवतो. युगने येऊन माचा जीव वाचवलेला असतो.
आणि तेव्हा मला धक्का बसतो. इकडे घरामध्ये गोंधळ सुरू आहे. विद्या कावेरीकडे येते. कावेरी यांनी बोला ना, काय झालंय? कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्ही मला सांगत नाहीये? बोला तरी, असं म्हणत विद्या बोलत असते. परंतु कावेरी काहीच बोलत नाही, शांतपणे उभी असते. त्यावेळेस यमुना पुढे येते. यमुना म्हणते की कावेरी बोल आता तरी, काय झालंय सांग. कळतंय का तुला काय होऊन बसलंय ते? आता सिच्युएशन खूप खराब होत चालली आहे, तुझ्या लक्षात येतंय का? कावेरी मात्र शांत उभी असते, ती काहीच बोलत नाही. आणि आता मात्र विद्या, यमुना तिघी सगळे विचारू लागतात. आता मा सुद्धा घरातून गायब झालेत. कावेरी म्हणते की आता यश आल्याशिवाय मा येणार नाहीयेत. मी काय करू नक्की, मला कळतच नाहीये. आणि मग कावेरी रडायला सुरुवात करते. अमृता म्हणते बघितलं ना, देते का तुमच्या प्रश्नाची उत्तरं ती? तिचं काय चाललंय तिला कळतंय का बघा. असं म्हणत आता अमृता सुद्धा बोलायला सुरुवात करते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कावेरी आता सगळ्यांकडे पाहत असते. कडेला जाते आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असतं. कारण जे काय झालेलं आहे ते काही केल्या तिच्या मनातून जात नसतं. कारण या गोष्टींमुळं खरं तर खूप त्रास झालेला असतो. कावेरीने हे सत्य लपवलेलं असलं तरीही तिला खूप वाईट वाटत असतं. कारण या सगळ्या गोष्टींमुळं कावेरी कुठल्या टेन्शनमध्ये आहे, तिला काय होतंय या गोष्टीची जाणीव मात्र कोणाकडे नसते. पण आता कावेरी बोलायला सुरुवात करणार असते तेवढ्यात मा तिथे येतात आणि म्हणतात बाद झालं. नाही, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू माझ्याशी खोटं बोलशील, माझ्यापासून गोष्टी लपवशील असं मला वाटलं नव्हतं. कावेरीला धक्का बसतो. मा म्हणते की हो बरोबर आहे, एवढं सगळं झालेलं पण आम्ही मात्र तुझ्यावर विश्वास ठेवला. आणि हे सगळं काय आहे कळतच नाहीये मला तुझं. असं म्हणत मा ओरडायला सुरुवात करते. तेव्हा कावेरी म्हणत असते की यश, आणि तेवढ्यातच मा तो व्हिडिओ दाखवते जे यश सारखं युगने सरप्राईज कावेरीला दिलेलं असतं. तेव्हा कावेरीने मात्र युगला तिथे फटकवलेला असतं, चांगलाच काठीने मारलेला असतो. तो व्हिडिओ मा कावेरीला दाखवते. माचा तो व्हिडिओ जो आहे माकडे असलेला तो पाहून कावेरीला धक्का बसतो. मा म्हणते म्हणजे यश कालच आलाय आणि तू आमच्यापासून लपवून ठेवलेस, आम्हाला कळूही दिलेलं नाहीये. नाही, या सगळ्याचा अर्थ काय आहे? म्हणजे मान्य आहे मला, तुझा तो नवरा आहे, तुला भेटायची इच्छा होती, हे सगळं पटतंय मला. पण तुझ्या लक्षात येतंय का या सगळ्यामुळं काय झालेलं आहे ते? कारण तू विसरतेस कावेरी, काहीही झालेलं असलं तरीही यश माझा मुलगा आहे आणि यशला जर काही झालं तर ही गोष्ट मी कधीच सहन करू शकत नाही, असं इकडे मा म्हणते. आणि तेवढ्यातच यशला घेऊन त्यात येते. आता या सगळ्यांसाठी तो यश आहे, परंतु आपल्याला तर माहितीच आहे तो कोण आहे, तो युग आहे. आणि युग यश सारखा बनून आलेला असतो. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण पाहू लागतात. आणि काय रे युग, लंडनला गेला, ड्रेसिंग सेन्स वगैरे सगळं चेंज केलेस. आता इकडे मा सांगत असते की आता मी बाहेर गेले होते ना यशला शोधायला, तेव्हा मला माझा जीव वाचवला याने, माझा अपघात होत होता आणि तेव्हा त्याने मला वाचवले, असं मा सगळ्यांना सांगू लागते. आता मात्र कावेरीला धक्का बसलेला असतो. कावेरी म्हणते की तू काय करतोस इथे, तू कशाला आलेला आहेस? तेव्हा यशला मा म्हणते की थांब, भाकर तुकडा ओळख दे आणि मग आत ये. म्हणजे एकतर 1 महिन्यानंतर यश आलेला असतो आणि त्याला अगदी छान त्याचं औक्षण वगैरे करून मग आत घ्यायचं असं माने ठरवलेलं असतं. सगळेजण येतात आणि यश हे सगळं काय आहे, हा सगळा सेन्सर, ड्रेसिंग सेन्सच चेंज केलायस रे तू, असं म्हणत त्याला बोलत असतात. तेव्हा मात्र तो पाहत असतो. कारण यश ज्या पद्धतीचे कपडे घालायचा तसे कपडे कुठे युगकडे होते. युगने त्याला जे बरं वाटलं, बऱ्यापैकी करता आलं ते सगळं करून तो आलेला असतो. तेव्हा मा विद्याला म्हणते अगं जा ग, इथेच बोलत बसणार आहे का, जा बरं भाकरीचा तुकडा घेऊन ये, औक्षण करूया त्याचं, असं म्हणत आता माने जायला सांगितलेलं असतं. आणि मग पौर्णिमा, यमुना, विद्या सगळेजण येतात आणि आता सगळेजण इथे यश आलेला आहे या आनंदामध्ये त्याचं औक्षण करतात. मा म्हणते की अरे परदेशात शिकायला गेला होता ना तेव्हाही एवढी वाट पाहिली नव्हती, एवढी वाट यावेळेस मी 1 महिना पाहिले, 1 महिना मला वर्षासारखा वाटू लागलाय. कावेरी म्हणते की हे सगळं काय होतंय, हा तर आलेला आहे
पण आता घरामध्ये राडा होणार, कोणाला याला काहीच माहिती नाहीये, हा काहीतरी बोलणार आणि गोंधळ होणार आहे, हे सगळं कावेरीच्या लक्षात येतं. आता यश घरात आल्याला म्हणू लागतो की केवढं मोठं घर आहे हे, आणि पुन्हा त्याला आठवतं शेवटी आपलं घर असतं ते आपलंच घर असतं. कारण तो अगदी झोपडपट्टीत राहणारा युग, त्याला काय माहिती यांचा तर बंगला का हवेली म्हणल्यासारखा आहे. आणि मग युग तिथं आत आलेला असतो तेव्हा यमुना तिथे येते आणि म्हणते, सांग कुठे माझं गिफ्ट, मी तुला सांगितलं होतं ना माझं गिफ्ट आणायचं आहे म्हणून, मग तू का आणलेलं नाहीये माझं गिफ्ट, असं म्हणत ती त्याला विचारू लागते. आता कावेरी म्हणते की आता मोठा पचका होणार आहे. आता यमुनाताईंचं नाव पण याला तर माहिती नाहीये, आता काय करणार, हा काय करेल आता, हा प्रश्न कावेरीच्या मनात असतो. तेव्हा मात्र युगला बरोबर आठवतं, त्याने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने तो विचार करत असतो. त्याने जो व्हिडिओ बघितलेला असतो तो व्हिडिओ बघतो आणि त्यामध्ये तो म्हणतो की अरे भली मोठी फॅमिली आहे यशची. तर मा म्हणजे कोण, त्याची आई सुलक्षणा धर्माधिकारी. हे जेव्हा घडत असतं तेव्हा त्याला एक बहीण आहे, तिचं नाव यामिनी, आणि त्याचबरोबर भाऊ उदय, त्याचबरोबर विद्यावहिनी, पौर्णिमा काकू, ह्या सगळ्या गोष्टी त्या मोबाईलमध्ये बघून त्याला आठवतात. कारण त्याने त्या मोबाईलचा चांगला स्टडी केलेला असतो हे आपल्याला पाहायला मिळतं. एक रात्रभर त्याच्याकडे मोबाईल होता, पण आता फुल तयारी इकडे युगने केलेली असते. काही झालं तरीही आपण यांच्या घरी जायचं आहे. यमुनाला तो म्हणतो की हो बरोबर आहे, तुझं गिफ्ट द्यायचं आहे मला, पण थांब तरी जरा, लगेच काय गिफ्ट करत नसतेस, असं म्हणत तो बोलत आहे. आणि यामिनी तिचं नाव आहे हे सुद्धा त्याला आठवतं. तेव्हा मात्र कावेरी शांत राहते. कावेरी म्हणते याला कसं माहिती. तेव्हा तो पौर्णिमा काकूशी बोलू लागतो. पौर्णिमा काकू म्हणत असते की काय झालं रे, म्हणजे मला कळतच नाहीये की आता इथेच गप्पा मारत बसणार आहात का, चला चला. तो म्हणतो पौर्णिमा काकू तुझ्या हातची ना नारळाची चटणी खूप मिस केली मी. तेव्हा ती म्हणते की थांब आता बनवायला घेते, मी आवरून घेतो, तोपर्यंत आत्ता जेवणात बनवते. तेव्हा तो म्हणतो की हो हो चालेल चालेल नक्की, असं म्हणत आता पौर्णिमा काकूने नारळाची चटणी बनवायचं ठरवलेलं असतं. तेवढ्यातच विद्या चिकूला घेऊन येते. चिकूला घेऊन आल्यावर चिकू मात्र त्याच्याकडे पाहत असतो. आणि मग कावेरी म्हणते काय चाललंय हे तुझं, कळतंय का तुला. तेव्हा तो म्हणतो की तूच बघ. चिकूला जवळ घेतलेलं असतं, चिकू चिकू करून त्याच्याशी खेळत असतो. तेव्हा तो म्हणतो की आईकडे जायचंय का, बर जा आईकडे, असं म्हणत कावेरीकडे तो चिकूला देतो. आता सगळेजण तिथं आहेत, सगळेजण पाहत आहेत यशचं काय चाललंय. म्हणजे यशमध्ये बदल तर आहे, पण असा काय वाईट असा बदल नाहीये तो, ठीक आहे जे काय घडतंय ते चांगलं आहे असं म्हणत आता ऍक्सेप्ट सगळ्यांनी केलेलं आहे. म्हणजे तो युग आहे या गोष्टीवर कोणालाच आता संशय आलेला नाही. सगळ्यांसाठी त्यांचा लाडका यश आहे. तो युग मात्र इथं लुटायला आलेला आहे हे कावेरीला माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही. चिकूला घेऊन तो खेळत असतो. कावेरी म्हणत असते की काय आहे, आणि असं म्हणत त्याने एक चिठ्ठी कावेरीकडे दिलेली असते. आणि इकडे माय ओरडत असते की तू का आमच्याशी खोटं बोललीस. तेव्हा कावेरी म्हणते काय झालं. तेव्हा आता युग बनून आलेला यश म्हणू लागतो की मा त्यांना ओरडू नकोस ग, कावेरींचा काही दोष नाहीये, खरं तर मीच तुमच्यापासून ती गोष्ट लपवली होती. मी कालच आलेलो आहे आणि माझा ना सकाळी म्हणजे काल एक अपघात झाला आणि म्हणून मी सकाळी कावेरीला बोलावून घेतलेलं, बाकी काही नाहीये, म्हणून थोडासा वेळ लागलेला आहे असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र सगळेजण घरातले ऐकत असतात. आणि मग कावेरीच्या हातात चिठ्ठी देऊन त्याने चिकूला दिलेलं असतं आणि त्याच्यात असं लिहिलेलं असतं, जर तुम्ही काही ऐकलं नाही तर मी घरातल्यांना सगळ्यांना खरं सांगून टाकेल, मग याच्यामध्ये तुम्ही अडकाल. कावेरीला धक्का बसतो. इकडे मात्र ह्याचे नखरे सुरूच असतात. आणि त्याचबरोबर चिकूला घेऊन कावेरी उभी असते. माकडे तो येतो, माशी बोलू लागतो. खरं तर युगने प्लॅनिंग खूप छान केलेलं आहे, पण या घरातली माणसं कावेरी यांना पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये मात्र खरंच हा सगळा बदल होणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं कावेरी लाठीकाठी घेऊन आता युगच्या अंगावर आलेली असते आणि त्याला म्हणत असते की माझ्या माणसांना मी तुला लुटू देणार नाही, काहीही झालं तरीही माझ्या माणसांपासून लांब राहायचं आहे, त्यांच्या वाटेला जायचं नाही, असं म्हणत कावेरी त्याला फटकावत असते. तेव्हा मात्र तो म्हणतो की आता बाजूला होणार आहेस का सगळ्यांना बोलावून घेऊ, म्हणजे कळेल तुला, असं म्हणत तो कावेरीला धमकी देऊ लागतो. आणि कावेरी मात्र शांतच असते, ती काहीच बोलत नाहीये, कारण बोलणार तरी काय,
जे घडत आहे ते विचित्रच असं आहे. आणि मग मात्र इकडे आता कावेरीला तो सांगतो की जर ऐकलं नाही माझं तर काय होऊ शकतं माहितीये ना, मी सगळ्यांना बोलावून ओरडून सांगेल, मग जे काय होईल ज्याची उत्तरं द्यायची ती तुला द्यावी लागतील. आता मात्र कावेरीला धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.